म्हणतात? नारद म्हणतात, मी जेव्हा बालपणी होतो ना 7-8 वर्षाचा असताना तेव्हाच माझे वडील वारले आणि आई माझी दासी होती. आणि भिल्ल बालक जे असायचे, भिल्ल समाजाच्या बालकांबरोबर मी खेळत असायचो, बागडत असायचो. पण एकदा काय झालं, आमच्या गावाचं भाग्यच उजळलं. आणि आमच्या गावामध्ये, एका गावामध्ये साधूचा जथा झाला. जथा म्हणजे काय? जथा म्हणजे खूप साधू, 50-50 साधू, 60-70 साधू, गोळका असा खूप मोठा त्याला जथा म्हणतात. खूप मोठ्या संख्येने साधू आले आणि ते गावात तिथे जमले. त्यांनी काय तिथं राहायचं ठरवलं नव्हतं, परंतु ते गावकरी काय केलं, गावकऱ्यांनी खूप त्यांचं आगत स्वागत केलं. कारण हा महिना धोंड्याचा आहे, तर धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या गावामध्ये साधू संत आले म्हणून त्यांनी खूप त्यांचं स्वागत केलं. आणि गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही 4 महिने, चातुर्मास म्हणतो आपण, चातुर्मासामध्ये पंढरपूरमध्ये 4 महिने काकडा असतो, नाही का? 4 महिने काकडा असतो. आपण 1 महिन्यात सण टाळतो, पण तिथं 4 महिने काकडा असतो. चातुर्मासाचं महत्व वेगळं आहे. तर ह्या चातुर्मासामध्ये तुम्ही आमच्या गावामध्ये राहावं अशी गावकऱ्यांनी विनंती केली. आणि मग त्यांनी ठरवलं की तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये आम्ही काहीच कसूर करणार नाही. साधूंना सांगितलं की तुम्ही आमच्या गावात राहा, तुम्हाला तुमच्या सेवेसाठी आम्ही माणसे नेमू, मुलं नेमू, तुम्हाला पाहिजे तर आम्ही देऊ, परंतु तुम्ही आम्ही आमच्या गावामध्ये तुम्ही चातुर्मासात राहावं अशी तुम्हाला खूप विनंती करतो. आणि ते साधूंनी मान्य केलं आणि साधू त्या गावात राहायला लागले. गावकऱ्यांनी ज्या गावातली मुलं होते, मोठे मोठे मुलं, छोटे छोटे मुलं आपल्या आश्रमात आहेत तसे बालगोपाल, त्या मुलांना फुलं आणणे, सरपण आणणे, प्रसाद वाटणे, असे विविध साफसफाई करणे, असे सगळे कामं वाटून दिली.